विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज कोल्हापूर आणि इचलकरंजी दौऱ्यावर आहेत. ते महालक्ष्मी मंदिर परिसरात विविध विकास कामांचं उद्घाटन, विकास प्रकल्पांचा आढावा तसंच कोल्हापूर इथं एका जाहीर सभेला संबोधित करतील. त्यानंतर ते इचलकरंजी इथं एका सहकारी बँकेच्या नवीन इमारतीचं उद्घाटनासह शेतकरी मेळाव्यालाही संबोधित करतील. वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट यूजी पुनर्परीक्षा उद्या होणार आहे. या फेरपरीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय चाचणी संस्था एनटीएनं एक अधिकृत व्हॉट्सअप संपर्क वाहिनी सुरू केली आहे. परीक्षेसंदर्भातली सर्व अधिकृत माहिती 7827980287 या व्हॉट्सअप क्रमांकावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. आपल्या व्हॉट्सअपवर परीक्षेसंबंधी कोणताही संदेश आल्यास ब्लू व्हेरिफिकेशन टिक आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीचं नाव असल्याची खात्री करून घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. राज्यातल्या शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल तंत्रज्ञानाचं प्रगत प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी शालेय शिक्षण विभाग आणि गुगल फॉर एज्युकेशन यांच्या दरम्यान काल करार करण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत पुढील 1.5 वर्षाच्या कालावधीत राज्यातल्या 4 लाखांहून अधिक शिक्षकांना गुगल AI एज्युकेटर सिरीज अंतर्गत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन काल साजरा झाला. या निमित्तानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतंत्र मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. उद्धव ठाकरे यांनी फोडाफोडीच्या राजकारणावरून भाजपावर टीका केली. काँग्रेसने असं राजकारण केलं नसल्याचं सांगत काँग्रेसमध्ये विलिनीकरणाच्या दाव्याचं ठाकरे यांनी खंडन केलं. गेल्या अनेक वर्षांपासून अकोला जिल्ह्यात विविध धरणांमध्ये आणि तलावांमध्ये साचलेला गाळ आता शेतकऱ्यांच्या प्रगतीचं साधन बनलं आहे. जलसाठ्यांची पाणी साठवण क्षमता वाढवण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या जमिनी सुपीक करण्यासाठी शासनातर्फे गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार ही महत्वाकांक्षी योजना राबवली जाते. अकोला जिल्ह्यात या मोहिमेला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. येत्या 2 दिवसात राज्याच्या 4ही विभागात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट देखील येण्याची शक्यता आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र 11:57 ऐकता येईल. नमस्कार.